नमस्कार. जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल वेगवेगळ्या प्रकारचे मसाला ताक रेसिपी पाहणार आहोत. तर इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे. या ग्लासमध्ये थोडीशी जिरा पावडर टाकत आहे. थोडंसं सैंधव मीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये ताक ओतणार आहे. ताक ओतलं की असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे जिरा पावडर आणि मीठ टाकलेलं आहे ते छान मिक्स होईल. याच्यावरून थोडीशी आपण जिरा पावडर टाकायची आहे. तर इथे आपलं जिरा मसाला ताक तयार झालेला आहे. आता आपण पुढील मसाला ताक बनवूया. त्यासाठी इथे मी भाजलेली जी जिरा पावडर आहे ती घेतलेली आहे. तर ही पावडर कशी तयार करायची, जिरे आहेत ते थोडेसे भाजायचे आणि भाजलेले जिरे बारीक करायचे. अशा पद्धतीने ही जिरा पावडर तयार केलेली आहे. आता ही जिरा पावडर या ग्लासमध्ये टाकते. इथे मी थोडंसं सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यावर ताक ओतूया. ताक ओतलं की मिक्स करून घ्यायचं आहे. तरी इथे आपलं हे जिरा आणि कोथिंबीर घातलेलं मसाला ताक ही छान तयार झालेला आहे. आता मी पुढील मसाला ताक बनवणार आहे. त्यासाठी इथे मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. आता ही हिरवी मिरची आहे ती मी अशा पद्धतीने तोडून याच्यामध्ये टाकत आहे आणि ही हिरवी मिरची आहे ती मी थोडीशी ठेचून घेणार आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने मी मिरची ठेचून घेतलेली आहे. आता या ग्लासमध्ये ही ठेचलेली मिरची आहे ती टाकत आहे. यानंतर याच्यामध्ये थोडंसं जिरा पावडर, थोडंसं सैंधव मीठ आणि आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये ताक ओतत आहे. आता हेही आपण छान मिक्स करून घेऊया. इथे आता आपलं मिरची आणि जिरे पावडर घातलेलं मसाला ताक छान तयार झालेलं आहे. आता मी पुढील प्रकारचे मसाला ताक बनवत आहे. त्यासाठी इथे मी पुदिना घेतलेला आहे. आता हे पुदिन्याची पानं आहेत ती एकदम फ्रेश आणि धुवून घेतलेली आहेत. यानंतर इथे मी 1 मिरची अशा पद्धतीने तोडून घेतलेली आहे. आता हे आपण थोडंसं ठेचून घेऊया. अशा पद्धतीने ठेचून घ्यायचं आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने ठेचून घेतलेले आहेत. आता हे ठेचून घेतलेले आहे ते या ग्लासमध्ये टाकत आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ टाकायचं आहे, थोडीशी जिरा पावडर आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये ताक ओतायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं पुदिना, मिरची आणि जिरा पावडर घातलेलं मस्त असं ताक तयार झालेलं आहे. इथे आपली 4ही प्रकारचे मसाला ताक छान तयार झालेले आहेत. उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने ताक नक्की करून पहा. खूप रिफ्रेशिंग वाटतं आणि अशा पद्धतीने ताक पिणे उन्हाळ्यामध्ये खूप हेल्दी असते. आणि हे ताक आहे ते शक्यतो दुपारीच घ्यावे, संध्याकाळी घेऊ नयेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.